पेनूर गावाच्या इतिहासामध्ये नोंद व्हावी अशा प्रकारचा आज हा अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण समारंभ आज आम्ही याच ठिकाणी केलेला आहे। मी धन्यवाद देतो चरण चौरे आणि त्याच्या सर्व सहकार्यांना, त्या गाववाल्यांना, की एक चांगला देखणा पुतळा आपल्या आयुष्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जो या इथं उभा केलेला आहे, त्याचा शिवजयंतीच्या संध्येलाच आम्ही आजचा हा कार्यक्रम केलेला आहे आणि तो आज सगळ्यांना खुला करून दिलेला आहे। गेले अनेक दिवस झाकलेला पुतळा होता, तो आज उघडा करून त्याचं अनावरण केलं आम्ही। खरं तर आज शिवजयंती आहे, आपण आपल्या मतदारसंघामध्ये रायगड हे देखील येतं, मात्र आज आपण तिथे पाहायला मिळालं नाहीत। आदित्य तटकरे मंत्री तिथे त्या ठिकाणी गेलेले होते, विकी कौशल तिथे आले होते। आपण रायगडवरती शिवाजी महाराजांची जयंती होत नाही, ती शिवनेरीला केली जाते। शिवाजी महाराजांची पुण्यतिथी रायगडला केली जाते आणि राज्याभिषेक केला जातो आणि संभाजी महाराजांचा राज्याभिषेक। त्याच्यामुळे आम्ही रायगडावरती शिवजयंती कधी साजरीच केली नसल्यामुळे आम्हाला इथं जाण्याचं काय हे नव्हतं आणि आम्ही सकाळी बऱ्याचशा शिवजयंतींना भेटी देत असतो आणि आज हा पुतळ्याचं अनावरण करणं गरजेचं होतं म्हणून आज इथे आलो। साहेब, खरं तर कमाल खान संभाजी महाराजांना आक्षेपार्ह टीका केली होती सोशल मीडियावर, त्यावर अद्याप कायदेशीर कारवाई व्हायला तयार नाही, काय व्हायला पाहिजे, त्याची तहकीकात चालू आहे, चौकशी, आणि योग्य चौकशी होऊन त्याच्यावरती कारवाई केली जाईल। मात्र अशा गोष्टी घडू नये म्हणून नेमके काय पावलं उचलली जाणार हाय चाललेत, ह्या जे काय युगपुरुष किंवा देवदेवतांच्या बद्दल हे काही बदमाश बेशरम लोक जे काय अशा टीकाटिप्पणी करत आहेत त्यांना तर जोड्याने हाणायला पाहिजे असं आम्हाला वाटतं आहे आणि म्हणून त्यासाठी कडकला कडक कायदा करण्याचं आम्ही ठरवतो। प्रत्येकजणाने असं करावं, कारण त्यांनी जर आमच्या तिथं घेतात, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्यासाठी ते घेऊ शकतात। जसं आमच्या जिथे पालकमंत्री नसतील तर त्या ठिकाणी आमचे मंत्री जाऊन घेतील, त्यात काय मोठं नवल आहे। ठाण्याच्या महानगरपालिकेकडे कसं बघता निवडून? चांगलं बघतोय, महानगरपालिका आणणार आम्ही। साहेब, खरं तर महायुतीमध्ये पहिला आम्ही विचार करणार आणि त्यातून काय घडतं ते आम्ही पाहू। खरं तर शिंदेसाहेब काल म्हणाले की बाबा उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती। त्याला संजय राऊतांनी काउंटर केलेलं आहे की एकनाथ शिंदे असल्यामुळेच शरद पवारांनी आणि त्यांनी नकार दिला। हां बरोबर, कारण मग त्यांना जर काय पसंत होतं तर मग त्यांनी उद्धव साहेबांनी ते राखायला पाहिजे होतं, संजय राऊतनी त्याच्याची शिफारशी करायला पाहिजे होत्या, परंतु संजय राऊत हा उद्धव साहेबांची संघटना संपवण्याच्या मार्गावरती आहे। बहुतेक त्यांनी संपवले, आता राहिली पण अर्धे संपवत चाललेले आहेत। आता बैठका सुरू केलेल्या आहेत उद्धव ठाकरेंनी, जिल्हावार आता बैठका घेणार आहेत, एकदा जाणार आहेत। नाही, एकदा जर तुमच्या हातातून निघून गेलं परत यायला कठीण होतं। त्याच्यामुळे काय कधीही उलट्या प्रवाहाने पोहत जाऊ नये, सरळ प्रवाहाने पोहत जावं। हे उलट्या प्रवाहाने आता पोहायचा प्रयत्न करत आहेत पण ते शक्य होणार नाही। आपण खरं तर इथले माजी आमदार राजन पाटलांवर देखील भाषणातून टीका केल्याचं पाहायला मिळालेलं होतं। वस्तुस्थिती बोललेत, वस्तुस्थिती बोलायला काय हरकत नाही ना। जबाबदार माणसाने काय बोलायला पाहिजे, काय नाही, कसं चालायला पाहिजे हे जर कळत नसेल तर लोक काय आता वेडे राहिलेले नाही आहेत आणि म्हणून करता जी वस्तुस्थिती होती ती सांगायचा प्रयत्न केलेला आहे। हे खरं तर आपल्या सत्तेतलेच ते देखील एक घटक आहेत। खरं तर हे सामोपचाराने या गोष्टी मिटू शकतात, मात्र आपण थेट भाषणातून टीका केली, अगदी शिवाजी महाराजांनी पाटलांचा चौरंग केला असा देखील संदर्भ दिला। वस्तुस्थिती केला ना त्यावेळेला, का नाही केला? मग जसं हे जर लग्नाच्या अगोदरच्या काही गोष्टी जर आपल्या मुलांबद्दल जर व्हावा करत असतील, चुकीचं आहे। ह्याचा अर्थ की तुम्ही कित्येक लोकांना, महिलांना खराब केलं असाल हे त्याच्यावरनं कळतं आम्हाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।